ठिकाणी पाहतोय की मैदान आहे, पण मैदानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान नावाचा फलक या ठिकाणी या मैदानाला जवळपास 9 एंट्रन्स आहेत, पण कुठल्याही एंट्रन्सला ते नव्हतं. आदित्य ठाकरे यांनी काही फलक लावलेले आहेत आणि अतिशय त्या ठिकाणी मला असं वाटतं की कमी दर्जाचे फलक म्हणजे अतिशय लो क्वालिटीचे फलक त्या ठिकाणी त्यांनी वापरलेले आहेत. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. वरळी BDD साईंचा विषय. वंचित बहुजन आघाडी पक्षाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. काही दिवसांपूर्वी एक बातमी करण्यात आलेली, आंबेडकर भवनच्या शेजारी असलेल्या आंबेडकर मैदानाला आंबेडकरांच्या नावाचा फलक नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतलेला. आंदोलनाची देखील त्यावेळेला आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला. आदित्य ठाकरे ह्या वरळीचे आमदार आहेत, यांच्या फलकाला कुठेतरी आम्ही काळं फासू असं देखील तीव्र प्रतिसाद त्याचे उमटले होते वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानंतर. आता आपण पाहू शकता, याच आंबेडकर मैदानाच्या आपण मुख्य दरवाजाजवळच उभे आहोत. या ठिकाणी आता आंबेडकरांचा फलक लागलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान वरळी मुंबई असा हा फलक लावण्यात आलेला आहे. याच बातमीच्या अनुषंगाने आम्ही पुन्हा वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आकाश दोडके आहेत. आकाशजी, काय सांगताय, काय विषय? सर्वप्रथम बातमीकार न्यूज चॅनलचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो की हा जो सगळा प्रकार होता हा उघडकीस आणण्यामध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये नेण्यामध्ये त्यांनी मदत केली आणि त्यांच्या या बातमीचा इम्पॅक्ट असा झाला की भले 3 महिन्यांनी का होईना आज या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडीच्या सततच्या पाठपुराव्याने या ठिकाणी आज हे बोर्ड लागलेले आहेत आणि प्रचंड नागरिकांमध्ये त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे की आजपर्यंत कधीही अशा पद्धतीचे बोर्ड या मैदानाला लागलेले नव्हते. साधारणतः आम्ही 2 वर्षापासून या ठिकाणी पाहतोय की मैदान आहे, पण मैदानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान नावाचा फलक या ठिकाणी या मैदानाला जवळपास 9 एंट्रन्स आहेत, पण कुठल्याही एंट्रन्सला ते नव्हतं आणि वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी या गोष्टीचा त्या ठिकाणी तक्रार केली होती ऑगस्ट महिन्यामध्ये आणि 3 महिने झाल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी PWD प्रशासनाला जाग आली नाही. आणि मग वंचित बहुजन आघाडीने जो बॅनर लावला होता त्या बॅनरला पाहिल्यानंतर स्थानिक शिवसेना आमदारांच्या माध्यमातून भगव्या रंगाच्या बॅकग्राऊंडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो टाकून त्या ठिकाणी एक बोर्ड लावण्याचा प्रयत्न केला की जिथे कुठंतरी बाबासाहेबांच्या प्रतिमेला त्या ठिकाणी हात लावण्याचा हा प्रयत्न होता आणि हा हाणून पाडण्यासाठी त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि स्थानिक आंबेडकरी चळवळीतील जे कार्यकर्ते होते एकत्र आले आणि त्यांनी हे बोर्ड काढायला सांगितले आणि तरीसुद्धा त्या ठिकाणी कधीही न केलेलं काम दाखवण्यासाठी इथले स्थानिक जे आमदार आहेत आदित्य ठाकरे यांनी काही फलक लावलेले आहेत आणि अतिशय त्या ठिकाणी मला असं वाटतं की कमी दर्जाचे फलक म्हणजे अतिशय लो क्वालिटीचे फलक त्या ठिकाणी त्यांनी वापरलेले आहेत. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर इतर जी मैदानं आहेत, जी मैदानं शिवसेनेशी निगडीत आहेत, शिवसेनेच्या माजी नेत्यांची नावं असणारी मैदानं आहेत, तिथे मात्र चांगल्या प्रतीचे बोर्ड लागलेले आहेत. आम्ही मात्र या बोर्ड्सकडे लक्ष दिलं नाही आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी सततचा पाठपुरवठा करून आज आपण पाहतोय की इथल्या जवळपास 4 गेटवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान नावाचा कायमस्वरूपी असा त्या ठिकाणी ॲक्रेलिकमध्ये असणारा LED लाईट विद्युत झोतीत असा फलक लागलेला आहे आणि यासाठी PWD प्रशासनाचे त्या ठिकाणी आम्ही जाहीर आभार मानतो. बोला राकेशजी, काय सांगताय? प्रथमतः आपलं धन्यवाद आणि आभारी आहोत की आपण ज्या पद्धतीने जी बातमी प्रसारित केली आणि त्याच्यामध्ये आम्ही इथले जे विद्यमान आमदार आहेत युवराज आमचे आदित्य ठाकरे यांच्या फलकाला काळं फासणार आहोत. या संदर्भात आपण सर्वांनी दखल घेऊन तातडीने या ठिकाणी PWDचे अधिकारी असतील, मनोज पाटील किंवा इतर त्यांचे सहकारी असतील, वरिष्ठ असतील, यांनी घटनेचा गांभीर्याने हे करून त्यांनी तत्काळ म्हणजे मागील 3 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा सततचा करून काल आम्हाला त्यांचा फोन आला की आम्ही उद्या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विद्युत ज्योतातले फलक आम्ही लावत आहोत. त्या पद्धतीने काल त्यांनी फोन केला दुपारी आणि दुपारी ते फलक आपण लागलेले आहेत. त्या ठिकाणी पाठीमागच्या दिशेला जे आमचं स्मारक आणि बुद्धविहार आहे त्या ठिकाणी विद्युत रोषणाईमध्ये ते फलक आता या ठिकाणी झळकत आहेत. येत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा हा इम्पॅक्ट आहे. आज वरळीमध्ये ज्या काही घटना घडत आहेत, ज्या चांगल्या लोकहिताच्या घडत आहेत, आत्ताच मला अभिनंदनाचा फोन आला होता. या अभिनंदनाचा फोन आलेला असताना
या ठिकाणी मला एक दुसरंही काम सांगण्यात आलं आहे की वरळीचं जे रेशनिंग ऑफिस आहे त्या ठिकाणच्या आरोच्या ऑफिसमध्ये सर्व मान्यवरांचे आदर्शांचे फोटो त्या ठिकाणी झळकत आहेत, परंतु त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्यात आलेला नाही. त्याचीसुद्धा आपण दखल घ्यावी आणि त्यांना एक प्रतिमा देण्यात यावी असं जनतेच्या माध्यमातून येत आहेत. आता जनतेचा अतिशय चांगल्या पद्धतीने वंचितकडे पाहण्याचा दृष्टिकोन येत आहेत. बऱ्याच ठिकाणी आम्ही अशी आंदोलनं केलेली आहेत ते लोकउपयोगी आहेत. आपल्या माध्यमातून खड्ड्याचं आंदोलन केलं, रस्त्याचं आंदोलनं केलं. त्याच पद्धतीने आम्ही रस्त्यांना आम्ही नामकरण देणार होतो आणि संपूर्ण नेत्यांची नावं देणार होतो. तर त्याचासुद्धा असं वाटतं की त्याचासुद्धा इम्पॅक्ट झालेला आहे. आज जसेच अमृतवार मार्गाच्या पलीकडचा जो मार्ग आहे त्या ठिकाणी रस्त्याचंही कामकाज चालू झालेलं आहे. ही दखलसुद्धा चांगल्या पद्धतीने घेतली गेलेली आहे वंचितच्या माध्यमातून. आज वरळीकरांचे कुठल्याही प्रश्न असतील आणि कुठल्याही अडचणी असतील तर वरळीमध्ये आमच्या सर्व वॉर्डामध्ये गटप्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत, आमचे समन्वयक आहेत, यांच्याशी संपर्क करावा. कुठल्याही स्थानिकांचे काही अडचणी असतील, पोलीस स्टेशनचा असेल किंवा इतर रेशनिंगचा असेल, BMCचा असेल, कुठल्याही प्रश्नांवरती काम करण्याकरता या वंचित बहुजन आघाडी आता पूर्णपणे रस्त्यावर आलेली आहे. आणि गोरगरिबांचे हक्क हे संविधानात्मक कशा पद्धतीने प्राप्त होतील हेच बाळासाहेब आंबेडकरांचं आणि सुजातदादा आंबेडकरांचं ध्येय आहे. त्याच पद्धतीने स्थानिक ठिकाणी कार्यकर्ता कार्यरत आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. जय भीम, जय भारत. माझं नाव राज सावंत, मी वरी तालुका समन्वयक म्हणून काम करतो. आज तुम्ही आमची बातमीची दखल घेतली याबद्दल तुमचा आणि वरीकरांचा आम्ही अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आणि तुम्हाला सांगायला आम्हाला आनंद होतो की वंचित बहुजन आघाडीने वारंवार प्रशासनाला जागं करून बाबासाहेब ज्या वास्तूची बाबासाहेब आंबेडकर भवन म्हणून वास्तू आहे तिथं, त्याला ऐतिहासिक वारसा आहे, तिथे बाबासाहेबांचं नाव नाही. 2003 सालानंतर कित्येक आमदार होऊन गेले. त्या एका आमदाराचं ऑफिस आपल्याबरोबर गेटच्या समोर आहे, पण तरीसुद्धा त्या आमदारांनी कधीही त्या मैदानाकडे लक्ष दिलं नाही. तरी वंचित बहुजन आघाडीने वारंवार दखल घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या वास्तूला लागलं पाहिजे, मैदानाला नाव लागलं पाहिजे म्हणून वारंवार आंदोलन करायची भूमिका घेतलेली आहे. आणि ती भूमिका होत असताना आज त्यांनी नाव लावलेलं आहे, मग त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो, आंबेडकर मैदानाला नाव लावलं म्हणून तुमचं काम संपलेलं नाही. जर आंबेडकर मैदानसाठी, दोन्ही मैदानासाठी जो फंड तुम्ही जो रिलीज केला होता त्या रिलीजमध्ये खूप सारा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. तिथे स्थानिक शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांपासून त्या कोणत्या कॉन्ट्रॅक्टरपासून मैदानाला लागले जाळे असो, सगळ्या गोष्टी असो, मैदानामध्ये मुलांना खेळण्यासाठी असणारी सामग्री असो, ही तुम्ही लावली गेलेली नाही. तर आम्ही वंचित बहुजन आघाडीला आपल्यामार्फत एक सांगायचं काम करतो आहे की जर तुम्ही मैदानामध्ये जो फंड रिलीज झाले त्या फंडाचं काम योग्य तऱ्हेने केलेलं नाही तर आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. हे आंदोलन आम्ही अशाच पद्धतीने पुढे करू. आणि संपूर्ण वरीकरांना आम्ही सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये नसली तरीसुद्धा वंचित बहुजन आघाडी लोकांच्या सेवेसाठी तत्पर सेवेत आहे. तर लोकांनी काही तुम्हाला समस्या असतील आमच्याकडे संपर्क साधा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. माझं नाव आहे शरद लिंबारे, मी भारतीय बौद्ध महासभेचा बौद्धाचार्य आहे. वंचितच्या माध्यमातून 2003पासून रखडलेला प्रश्न जो मार्गी लागलेला आहे त्याबद्दल वंचितच्या सर्व पदाधिकाऱ्याचा आणि आजचे तुम्ही जे बातमीदार आहात तुमचे सर्वांचे मी आभार मानतो की 2003चा प्रश्न असला तरी पण या समाजाकडे बघण्याचा आमदाराचा, नगरसेवकाचा एक वेगळा कायास असतो. आपल्या मतदानापुरता त्यांचा या विभागावर लक्ष असतो. एकदा मतदान संपलं की त्यांचा तुमच्याशी कोणताही संबंध नसतो. अशा पद्धतीने वागत जातात. आणि ह्या दोन चाळीच्यामध्ये BDD चाळी आहे, दोन्ही चाळीच्यामध्ये कित्येक वर्ष अशीच घाण पडलेलं आहे. इकडे स्वच्छतेचं लक्ष नसतं. कुठल्याही काम वंचितच्या माध्यमातून आज ते बऱ्यापैकी अगदी चांगल्यापैकी ते काम करत आहे. त्यांनी ते काम वेटीस धरण्याचं काम वार्ड अधिकारी असो किंवा इथला स्थानिक पालिका अधिकारी असो किंवा त्या संबंधाच्या PWD विभागाचा कर्मचारी असो, त्यांना चांगल्या पद्धतीचा धडा शिकवून या ठिकाणी चांगली कामं करतात. त्याबद्दल ते अजूनसुद्धा चांगल्यात चांगली कामं व्हावीत. हा जो मोठ्यात मोठा आमचा प्रश्न आहे याच ठिकाणी असलेला BD चाळीत गिरण गावाचा प्रश्न, BDD चाळ 22 माळ्याच्यावरून 40 माळे झाले, कोण बोललं नाही. पण या ठिकाणी वंचितनं तो सुद्धा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्या माध्यमातून चाळीमध्ये जो पॅसेज आहे किंवा आतला भाग आहे तो 585 आहे जुन्यामधला, तो आता इकडे नवीन आमच्यासाठी बांधणार आहेत. त्यामध्ये आमच्याकडे तो करेक्ट आहे की नाही ते वंचितच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्याकडे होणाऱ्या या ज्या
प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सुद्धा लक्ष घातलं पाहिजे आणि ते लक्ष घालून आपल्या समाजाला मोठ्यात मोठा FSI कशा पद्धतीचं मिळेल हे आपण बघितलं पाहिजे. हा अन्याय अत्याचाराचा भाग आहे. तिकडं असं झालं म्हणून आपण इकडं बघायचं नाही. आपल्यासुद्धा विभागामध्ये 500चा स्क्वेअर फूट आहे की नाही हे तपासण्याचं कामसुद्धा आपल्या सुज्ञ नागरिकाचं किंवा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याचं पदाधिकाऱ्याचं या शाळेमध्ये सुद्धा आता संविधान दिवस झाला पण दिनानिमित्त या ठिकाणी मुस्लिम रॅली निघाली, मुस्लिम शाळेची रॅली निघाली. पण इथल्या मराठी शाळेनं दिंड्या निघतात. आम्ही दिंड्याला विरोध करत नाहीत. दिंडी काढतात. पंढरपूरची आषाढी एकादशी असतात, दिंडी काढतात. सर्व शाळांमध्ये मुलांना फिरवतात. पण या ठिकाणी संविधानाचा मोठा एवढा गौरव असतानासुद्धा या मराठी शाळेतील किंवा प्राथमिक शाळेतील कुठलीही मुलं त्या दिंडी काढल्या नाहीत किंवा संविधान रॅली काढली नाही. पण इतर धर्माचे काय असेल तर मुलांना रोडवर घेऊन फिरतात अख्ख्या वरीबरोबर. त्याच पद्धतीनं अशा पद्धतीचा हा जो भेदभाव या शिक्षण क्षेत्रामध्ये स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांच्यासुद्धा हे लक्षात आलं पाहिजे की हे करतायत काय, की शाळेमधून कोणत्या पद्धतीचं शिक्षण दिलं पाहिजे. आज कोणत्या वंदनं तिथं चालतात, तिथं कोणती प्रार्थना चालते. आज पंजाबसारख्या देशामध्ये आज बुद्धवंदना होते. मग या देशातलं सर्वात मोठं आदर्श शांतिप्रिय देश यामध्ये बुद्धवंदना का होत नाही हा सुद्धा तुमच्या माध्यमातून मी या सरकारला किंवा या माध्यमातून विचारतो आहे. आणि या ठिकाणी आपण मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले बातमीदाराचं मी आभार मानतो. जय भीम, नमो बुद्धाय. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी होते. इथे स्थानिक लोकांनी देखील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवरती वंचित बहुजन आघाडीने टीका केलेली आहे. या टीकेचं प्रतिउत्तर शिवसेनेकडून, ठाकरे गटाकडून येणं अपेक्षित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फलक लागल्यानंतर यांनी या ठिकाणी PWD विभागाचं आणि संबंधितांचं आभार व्यक्त केलेलं आहे. अशाच बातम्या पाहत राहण्यासाठी, राजकीय सामाजिक बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा बातमीकार.